ऑब्झर्व केले, x-2 y+3 y+3. m एक व्हेरिएबल घेतला आणि n व्हेरिएबल घेतला 1/x-2. नमस्कार, मी सिद्धांत. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 घ्यायचा आहे. बघा, या प्रॅक्टिस सेटमध्ये पूर्ण इक्वेशनमध्ये जी व्हेरिएबलची डिग्री आहे ती काय आहे? -1 आहे. का बरं -1 आहे? कारण x आणि y व्हेरिएबल हे सगळे काय आहे? डिनॉमिनेटरमध्ये आहेत. हे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला थोडी दुसरी मेथड वापरावी लागते. सुरुवातीला ही जी इक्वेशन्स आहेत ती डिग्री काय दिलेली आहे? इथे -1 दिलेली आहे. म्हणजे हे लिनियर इक्वेशन नाहीत. तर आपल्याला या इक्वेशनचं लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्जन करावं लागतं. म्हणजे ax + by + c अशा स्वरूपामध्ये आपले इक्वेशन आले पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ती सॉल्व करायची आहेत. तर चला प्रॅक्टिस सेटमधला फर्स्ट क्वेश्चन घेऊ. या प्रॅक्टिस सेटमधलं पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे तिथे आपण जर x आणि y जर ऑब्झर्व केले तर हे दोन्ही पण काय आहेत? डिनॉमिनेटरमध्ये आहेत. मग आता हे लिनियर इक्वेशन आहे का? तर लिनियर इक्वेशन नाही. मग ह्याला आपल्याला सुरुवातीला सोडवण्याआधी हे इक्वेशन काय करावं लागतील? लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतील. लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी आपल्याला काहीतरी मेथड वापरून व्हेरिएबल जो डिनॉमिनेटरमध्ये आलेला आहे तो व्हेरिएबल काय करावा लागेल? न्यूमरेटरमध्ये म्हणजे इथं 2 आणि 3च्या मल्टिप्लिकेशनमध्ये आला पाहिजे. मग आपण हे करण्यासाठी काय करू? पुट करू. पुट m = 1/x आणि n = 1/y. बघा, मी काय केलं, इथे जे व्हेरिएबल होते डिनॉमिनेटरमध्ये तो व्हेरिएबल घेतला डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आणि त्यासाठी नवीन व्हेरिएबल काय केले? आपण पुट केले m आणि n. तर बघा, वरचे दोन्ही पण इक्वेशन आता आपल्याला m आणि n या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. फॉर्ममध्ये लिहायचे म्हणजे काय? जिथे 1/x असेल 1/y असेल तिथे हे नवीन व्हेरिएबल आपल्याला काय करायचे आहेत? ठेवायचे आहेत. मग बघा, पहिलं इक्वेशन काय होईल? 2 × m. बघा, इथे काय झालं? 1/xच्या ऐवजी मी काय घेतलं? 1/xच्या ऐवजी काय घेतलं? m घेतलं. तसंच आपल्याला 1/yच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? n घ्यायचं आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल? हे मायनसचं साईन जशास तसं 3 × n = 15. त्याचप्रकारे दुसऱ्या इक्वेशनमध्ये 8 सोबत काय आहे? 1/x आहे. म्हणजे आपण तिथं काय करू? mची व्हॅल्यू ठेवू. म्हणजे काय होईल? 8m प्लसचं साईन जशास तसं 5n = 77. बघा, या इक्वेशनमध्ये mची व्हॅल्यू ठेवल्यास इक्वेशन असं मिळालं आणि या इक्वेशनमध्ये mची व्हॅल्यू ठेवल्याच्यानंतर इक्वेशन असं मिळालं. बघा, इक्वेशनला नंबर द्या. हे आहे इक्वेशन 1, हे आहे इक्वेशन 2, हे आहे इक्वेशन 3 आणि हे आहे इक्वेशन नंबर 4. बघा, आपल्याला जी इक्वेशन्स दिली होती तिथं व्हेरिएबल काय होता? डिनॉमिनेटरमध्ये होता. आत्ताचा जो व्हेरिएबल आहे इक्वेशनमध्ये m आणि n तो काय आहे? न्यूमरेटरमध्ये आहे. म्हणजे आपलं हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये हे दोन्ही इक्वेशन आहेत. आत्ता आपण हे सॉल्व करू शकतो. बघा, सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. एक आहे इलिमिनेशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे आणि डिटर्मिनंट मेथड आहे. आपण काय करू? इथे इलिमिनेशन मेथड म्हणजे लोप पद्धती वापरू. काय करायचं आहे? आपल्याला विचार करायचा आहे की एक व्हेरिएबल म्हणजे m व्हेरिएबल कॅन्सल झाला पाहिजे किंवा n व्हेरिएबल काय झाला पाहिजे? कॅन्सल झाला पाहिजे. तर काय केल्यानंतर कॅन्सल होईल? तर आपल्याला एक तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. बघा, m सोबतचा जो कोइफिशियंट आहे इथे 8 आहे आणि इथे m सोबतचा कोइफिशियंट काय आहे? 2 आहे. मग या 2ला आपल्याला 8 करून घ्यावं लागेल. म्हणजे ह्या दोन्ही पण टर्म आपण मायनस केल्याच्यानंतर काय होतील? कॅन्सल होतील. मग 2ला 8 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? या पूर्ण इक्वेशन नंबर 3ला आपण जर 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? इथं 8 येईल. मग तेच आपण करू.
काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 3ला आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा आपल्याला काय मिळतं इक्वेशन 2 × 4. बघा 4 × 2 झालं म्हणजे काय होईल इथे 8m. आता 3 × 4 करायचं आहे, काय होईल इथं -12m इज इक्वल टू. आता ह्या 15ला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, या 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. 15 4 जा 60. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन नंबर 5. बघा बरेच मुलं एक चूक करतात, जेव्हा आपण असं एलिमिनेशन मेथडमध्ये एखाद्या नंबरने कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी मल्टिप्लाय करतो तर काय करतात, फक्त ह्या 2लाच 4ने मल्टिप्लाय करतात आणि इक्वेशन लिहितात 8m आणि हे 3ला आणि 15ला मल्टिप्लाय करायचं राहून जातं. म्हणजे इक्वेशन काय होतं 8m - 3n इज इक्वल टू 15. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन नंबरने एका साईडला मल्टिप्लाय करता तर तिथे पूर्ण इक्वेशनला तुम्हाला काय करावं लागतं, त्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं. तर आपल्याला हे इक्वेशन नंबर 5 मिळालं. इथे बघा इक्वेशन नंबर 4मध्ये पण 8m आहे आणि इक्वेशन नंबर 5मध्ये पण काय आहे 8m आहे. दोन्ही पण कशा आहेत, पॉझिटिव्हच्या आहेत. म्हणजे इक्वेशन 4 आणि 5चं आपण जर सबस्ट्रॅक्शन केलं तर हे 8m आणि 8m काय होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. मग आपण तेच आपण करणार आहोत. बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 4. इक्वेशन नंबर 5 हे काय करायचं आहे आपल्याला, इक्वेशन नंबर 4मधून काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर चला आधी इक्वेशन नंबर 4 आपण लिहून घेऊ. काय आहे इक्वेशन नंबर 4, 8m + 5n इज इक्वल टू 77. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, सबस्ट्रॅक्ट कोणतं इक्वेशन करायचं आहे, तर हे वालं इक्वेशन नंबर 5 जे आपण 4ने मल्टिप्लाय करून आपल्याला मिळालं होतं ते इक्वेशन नंबर 5 काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर बघा ते लिहून घेऊ 8m - 12n इज इक्वल टू 60. हे आहे इक्वेशन नंबर 5. आता बघा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे आपल्याला काय द्यावं लागणार आहे, इथे सबस्ट्रॅक्शनचं साईन द्यावं लागणार आहे. बघा इथे पण बरेच मुलं चूक करतात, फक्त 8ला मायनस करतात आणि इकडचे साईन काय करतात, जशास तसे ठेवतात. तर असं नाही करायचं. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तर इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे ते पॉझिटिव्ह होईल, इथे पॉझिटिव्ह जे आहे ते निगेटिव्ह होईल. म्हणजे पूर्ण इक्वेशनमध्ये असलेले साईन काय होतील, उलट होतील. आता हे 8 पॉझिटिव्ह होतं तर काय झालं, निगेटिव्ह झालं. हे निगेटिव्हचे 12 आहेत तर ते काय होतील, पॉझिटिव्हचे 12 होतील. इथे 60 पॉझिटिव्ह आहेत तर ते काय होतील, निगेटिव्ह होतील. म्हणजे आता बघा हे 8m पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह 8m काय होतील, कॅन्सल होतील. आता इथे बघा पॉझिटिव्हचे 5n आहेत आणि हे पण पॉझिटिव्हचे 12n आहेत. म्हणजे किती होतील हे 17n इज इक्वल टू. बघा 77 काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि 60 काय आहेत, मायनस आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे, वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. 77 - 60 म्हणजे किती उरलं, 17 उरलं, बरोबर. आता इथं सिम्पल 17 × 17 म्हणजे काय झालं, इथं डिव्हिजन झालं. म्हणजे nची व्हॅल्यू काय आली तुमची, n इज इक्वल टू 1. यांची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. बघा इक्वेशन पहिल्यापासून आपण बघू. काय केलं सुरुवातीला आपण, इक्वेशन आपलं जे होतं ते लिनियर फॉर्ममध्ये नव्हतं, त्याला आपण कन्व्हर्ट करून घेतलं लिनियर फॉर्ममध्ये. कन्व्हर्ट करण्यासाठी नवीन व्हॅरिएबल m आणि n आपण पुट केले. त्यानंतर आपल्याला 2 इक्वेशन मिळाली जे काय होते, लिनियर फॉर्ममध्ये होती. त्या लिनियर फॉर्ममध्ये आलेल्या इक्वेशनवर आपण एलिमिनेशन मेथड वापरली. एलिमिनेशन मेथड वापरताना आपण इथे जो 2m आहे
तो 8m करून घेण्यासाठी त्याला काय केलं 4नी मल्टिप्लाय केलं. त्यानंतर जे इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 आहे यांचं काय केलं सबस्ट्रॅक्शन केलं. सबस्ट्रॅक्शन करताना इक्वेशन नंबर 5 मधले सगळे साईन काय झालेले आहेत चेंज झालेले आहेत आणि फायनली आपल्याला n ची व्हॅल्यू भेटली n इज इक्वल टू 1. मग आता n इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण ह्या कुठल्याही एका इक्वेशनमध्ये काय करू शकतो ठेवू शकतो. तर आपण काय करू ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 5 किंवा 4 किंवा 3 या कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. तर आपण काय करू इथे ही व्हॅल्यू n इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवून बघू. बघा इक्वेशन नंबर 4 काय आहे ते आधी आपण लिहून घेऊ. बघा इक्वेशन नंबर 4 म्हणजे कोणतं इक्वेशन लिहितोय मी हे. तुम्ही इक्वेशन नंबर 3 पण घेऊ शकता 4 पण घेऊ शकता काही फरक पडणार नाही. मग इक्वेशन नंबर 5 काय आहे 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. हे माझं इक्वेशन नंबर आहे 4. मग मी काय करणार पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 4. म्हणजे इथे जे n आहे तिथं n ची व्हॅल्यू ठेवायची आहे आपल्याला. म्हणजे आपलं नवीन इक्वेशन काय होईल 8m बघा जशास तसं लिहिलं पॉझिटिव्ह साईन जशास तसं नंतर हा 5 जशास तसा. फक्त आता इथे n न लिहिता आपल्याला काय लिहायचे आहे n ची व्हॅल्यू n इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 77. आता काय होईल इथे 5 इंटू 1 म्हणजे काय झालं 5 म्हणजे 8m प्लस 5 इज इक्वल टू 77. आता हे 5 इकडेच ठेवायचेत का तर नाही हे आपल्याला तिकडच्या साईडला घेऊन जायचे आहेत. म्हणजे RHSला घेऊन जायचे आहेत. LHSवरून ते RHSवर गेल्याच्या नंतर जे पॉझिटिव्हचे 5 आहेत ते काय होतील निगेटिव्ह 5 होतील. म्हणजे काय होईल इक्वेशन बघा 8m इज इक्वल टू 77 मायनस 5. 8m इज इक्वल टू 77 मायनस 5 झालं. म्हणजे काय आलं सबस्ट्रॅक्शन सिम्पल सबस्ट्रॅक्शन करायचं आहे 8m इज इक्वल टू 72. ठीक आहे 8m इज इक्वल टू 72. आता हे 8 पण आपल्याला काय करायचे आहेत RHS साईडला घेऊन जायचे आहेत. आता बघा हे 8m काय आहे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे m सोबत काय आहेत गुणाकारामध्ये आहेत. ते RHSला गेल्याच्या नंतर 72च्या काय जातील डिव्हिजनमध्ये जातील. म्हणजे इक्वेशन काय होईल m इज इक्वल टू 72 डिवायडेड बाय 8. आता बघा सिम्पल डिव्हिजन आहे. सिम्पल डिव्हिजन आहे तर आपण इथे डिव्हिजन करू. 72ला 8ने डिवाइड केल्यास बघा 8 9 72 8 9 जा 72 म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली तुमची 9. m ची व्हॅल्यू आली 9. बघा आपल्याला n ची व्हॅल्यू भेटलेली होती 1. सोल्युशन आले का तर नाही आलं. आपल्याला काय काढायचे तिथं x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्यात. तर आता x आणि yच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला आपण सुरुवातीला जे पुट केलं होतं m इज इक्वल टू 1 अपॉन x आणि n इज इक्वल टू 1 अपॉन y हे आपल्याला वापरायचं आहे. तर बघा मी इथे व्हॅल्यू लिहून घेतो. m इज इक्वल टू आलेला आहे 9 आणि n इज इक्वल टू आलेला आहे 1. आपण पुट काय केलं होतं m इज इक्वल टू 1 अपॉन x आणि n इज इक्वल टू 1 अपॉन y. आता आपण काय करू सिम्पली हे इंटरचेंज करून घेऊ. म्हणजे x इज इक्वल टू काय होईल 1 अपॉन m आणि इकडं पण इंटरचेंज केल्याच्या नंतर काय होईल y इज इक्वल टू 1 अपॉन n. बघा m ची व्हॅल्यू काय आलेली आहे m इज इक्वल टू आलेला आहे 9.
आणि एनची व्हॅल्यू आलेली आहे एन इज इक्वल टू 1. आता ह्याच व्हॅल्यू काय करायच्या आहेत, या व्हॅरिएबलच्या जागेवर ठेवायच्या आहेत. म्हणजे यक्स इज इक्वल टू काय येईल 1/9. बघा मी ही व्हॅल्यू ठेवली फक्त इथं. आणि वाय इज इक्वल टू काय येईल 1/1 म्हणजे काय 1च येणार आहे. म्हणजे फायनली आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या आणि फायनली एक लाईन आपल्याला लिहायची आहे. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1/9, हेच तुमचं सोल्युशन आहे. बघा या पूर्ण एक्सरसाइजमध्ये अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम एकदम सोपा होता. फक्त आपल्याला पुट करायचं होतं. पुट केल्याच्यानंतर एमची आणि एनची जी व्हॅल्यू आली ती सुरुवातीला जे पुट केलेलं आहे त्यामध्ये ठेवलं आणि आपल्याला यक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या. बघा प्रॉब्लेम लिहून घ्या. पुट कसं केलेलं आहे ते बघा. इलिमिनेशन मेथडमध्ये साईन कसे चेंज होतात ते बघा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. बघा या पूर्ण एक्सरसाइजमध्ये तुम्हाला व्हॅरिएबल जो डिनॉमिनेटर मध्ये दिलेला असतो तो दोन्ही इक्वेशनमध्ये सेम असतो. बघा इथे 10चा डिनॉमिनेटर एक्स प्लस वाय आहे, तर इथं पण 15चा डिनॉमिनेटर एक्स प्लस वाय आहे. इथं 2चा डिनॉमिनेटर एक्स मायनस वाय आहे, तर इथे सेकंड इक्वेशनमध्ये 5चा डिनॉमिनेटर एक्स मायनस वाय आहे. म्हणजे तुम्हाला आता क्लिक झालंच असेल. आता हे लिनियर इक्वेशन नाही, तर आपल्याला हे इक्वेशन दोन्ही इक्वेशन लिनियर करण्यासाठी काय करावं लागेल, काहीतरी पुट करावं लागणार आहे. आणि ते पुट कसं असलं पाहिजे, दोन्हीकडं सेम असलं पाहिजे. म्हणजे एक्स प्लस वाय जे डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि दुसरं डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस वाय आहे, या दोन्हीसाठी आपल्याला काय करावं लागेल, नवा व्हॅरिएबल पुट करावा लागेल. आणि तो व्हॅरिएबल ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतील, लिनियर इक्वेशन भेटतील. बघा मग आपण पुट करू. पुट m इज इक्वल टू 1/x प्लस y आणि n इज इक्वल टू 1/x मायनस y. कुठं पुट करायचं आहे, दिलेल्या फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनमध्ये. मग बघा इथे एक्स प्लस वायसाठी आपण डिनॉमिनेटरमधल्या एक्स प्लस वायसाठी आपण काय करणार आहोत, एम पुट करणार आहोत. 1/x प्लस वायसाठी काय येणार आहे, यम येणार आहे. म्हणजे या दोन्ही जागेवर काय येणार आहे, यम येणार आहे. आणि एक्स मायनस वाय च्या जागेवर डिनॉमिनेटरमध्ये जे आहे 1/x मायनस वाय जे आहे तिथं काय येणार आहे, यन येणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, फर्स्ट इक्वेशन बघा, फर्स्ट इक्वेशन पुट केल्याच्या नंतर 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं तर आपण 3 नंबर देऊ. बघा दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट केल्याच्या नंतर काय होईल, 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. बघा हे इक्वेशन नंबर 4 आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 2 लिनियर इक्वेशन मिळाली. आता हे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी बघा लिनियर का झाले, कारण आता आपला व्हॅरिएबल काय आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. म्हणजे डिग्री 1 आहे, म्हणजे हे काय आहेत, लिनियर इक्वेशन आहेत. ही दोन्ही पण लिनियर इक्वेशन आहेत. आता सॉल्व करण्यासाठी अगेन आपल्याला एक काय करावं लागतो, एक व्हॅरिएबल काय करावं लागतो, आपल्याला कॅन्सल करावा लागतो. तर इथे बघा इथे 10 आहे, इथे 15 आहे, इथे 2 आहे आणि इथे 5 आहे. कुठलाच व्हॅरिएबल डायरेक्टली आपण इलिमिनेशन मेथडने कॅन्सल करू शकत नाही. तर आपण काय करू, फर्स्ट इक्वेशनला समजा आपण n कॅन्सल करायचं जर ठरवलं, तर n कॅन्सल करायचं जर ठरवलं तर n सोबतचा दुसऱ्या इक्वेशनमधला जो व्हॅरिएबल आहे त्या व्हॅरिएबलने फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि या इक्वेशनमध्ये n सोबतचा जो व्हॅरिएबल 2 आहे त्याने काय करा, सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करा. मग आपण लिहू इथे मल्टिप्लाइंग इक्वेशन 3
बाय इक्वेशन 3ला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? या इक्वेशनला फोर्थ इक्वेशनमध्ये n सोबत जो व्हेरिएबल आहे त्याने, म्हणजे 5 अँड इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 बघा, इक्वेशन नंबर 4 आहे. इक्वेशन नंबर 4ला इक्वेशन नंबर 3 मधल्या n व्हेरिएबलसोबत जो कोइफिशियंट आहे त्याने मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे बाय 2. बघा, इक्वेशन नंबर 3 जे आहे त्याला काय करणार आहेत आपण? 5ने मल्टिप्लाय करणार आहोत. मग 5ने आपण त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेऊ. मग इक्वेशन काय होईल बघा, 10 × 5 म्हणजे काय येईल? 50. व्हेरिएबल जे आहे ते जशास तसं आपल्याला इथे 50 सोबत लिहावं लागेल. म्हणजे इथं काय आलं? बघा, पॉझिटिव्हचं साईन या इक्वेशनमधलं जशास तसं आपण घेतलं. आता ह्या 2ला आपण काय करणार आहोत? 5ने मल्टिप्लाय करणार आहोत. 5 2 जा 10 आणि हा जो व्हेरिएबल आहे n या इक्वेशनमधला तो पण काय येईल? जशास तसा येईल, म्हणजे n. बघा, आता फक्त आपण या इक्वेशनच्या डाव्या बाजूलाच मल्टिप्लाय केलेला आहे, उजव्या बाजूला मल्टिप्लाय करायचं राहिलेलं आहे. बरेच स्टुडंट काय करतात? डाव्या बाजूला मल्टिप्लाय करतात आणि उजव्या बाजूला मल्टिप्लाय करत नाहीत. तर असं आपल्याला करायचं नाही. तर या 4ला सुद्धा काय करायचं आहे? 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर 4 5 जा काय येईल? 20. बघा, हे नवीन इक्वेशन भेटलं. हे इक्वेशन नंबर देऊ 5. आता काय राहिलं? मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2. म्हणजे इक्वेशन नंबर 4 जे आहे त्याला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे या इक्वेशनला आपण काय करणार आहोत? 2ने मल्टिप्लाय करणार आहोत. काय होईल बघा, या 15ला 2ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल? 30. जो व्हेरिएबल आहे m तो व्हेरिएबल जशास तसा लिहा, म्हणजे 30m. बघा, इक्वेशनमधलं साईन जे निगेटिव्हचं साईन आहे ते जशास तसं आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह. त्यानंतर या इक्वेशनमध्ये n सोबतचा जो कोइफिशियंट आहे 5 त्याला पण काय करायचं आहे? 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 2 5 जा काय होईल? 10. n व्हेरिएबल इथला जो आहे तो जशास तसा आपल्याला पुढे लिहायचा आहे, म्हणजे 10n = बघा, डाव्या बाजूला आपण मल्टिप्लाय केलं. आता उजव्या बाजूच्या -2ला सुद्धा 2ने काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय येईल? इथे -4. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 6. बघा, आता या दोन्ही इक्वेशन नंबर 5मध्ये आणि इक्वेशन नंबर 6मध्ये n सोबतचा जो कोइफिशियंट आहे तो दोन्ही इक्वेशनमध्ये काय झालेला आहे? सेम झालेला आहे. पुन्हा इथे असलेलं साईन आणि इथे असलेलं साईन एकदम उलट आहे. म्हणजे एक आहे पॉझिटिव्ह तर दुसरा आहे निगेटिव्ह. मग आपल्याला हे 10n जर कॅन्सल करायचं असेल इलिमिनेशन मेथडमध्ये तर आपल्याला काय करावं लागेल? सिम्पली ॲडिशन करावं लागणार आहे. मग आपण तेच करू. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. काय करतोय मी? हे नवीन जे इक्वेशन्स आली त्यांचं काय करणार आहे? मी ॲडिशन करणार आहे. मग ॲडिशनचं साईन द्या. बघा, जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा पूर्ण इक्वेशनचे साईन काय होतात? चेंज होतात. पण आता आपण काय करणार आहोत? ॲडिशन करणार आहोत. मग इथं साईन चेंज होणार नाही. मग आता डायरेक्टली आपल्याला ॲडिशन करायचं आहे. बघा, 50 + 30 किती होणार आहे? 80m. बघा, पॉझिटिव्हचे 10n आणि निगेटिव्हचे 10n काय होतील? कॅन्सल होतील. म्हणजे इथे n व्हेरिएबल राहणारच नाही. तर उजव्या बाजूचं बघा, इथे पॉझिटिव्ह 20 आहेत आणि निगेटिव्ह 4 आहेत. म्हणजे काय येणार आहे इथे? 16. m सोबतचे 80 आता उजव्या बाजूला जाऊन 16च्या काय जाणार आहेत? डिव्हिजनमध्ये जाणार आहेत. म्हणजे m = 16/80.
म्हणजे 16 भागिले काय आलं 80 आलं. आता आपण हा भागाकार सोप्या पद्धतीने करू शकतो. 16 एक 16, 16 पंचे 80, 16 5 जा 80. म्हणजे एमची व्हॅल्यू काय आली आपली, एम इज इक्वल टू 1/5 ही आपली एमची व्हॅल्यू आली. बघा आता एमची व्हॅल्यू आपण कुठल्याही एका इक्वेशनमध्ये म्हणजे इक्वेशन नंबर 3 असेल, इक्वेशन नंबर 4 असेल किंवा इक्वेशन नंबर 5, 6 असेल, कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. आपण काय करू, एम इज इक्वल टू 1/5 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3मध्ये ठेवणार आहोत. आता या इक्वेशनमध्ये मी काय करणार आहे, पुट एम इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. काय होईल बघा, इथे जी एमची व्हॅल्यू आहे, एम आहे, तिथे मला काय ठेवायचं आहे, 1/5 ठेवायचं आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल, 10 × 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4. बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे काय आलं, 2 + 2n इज इक्वल टू 4. बघा परत हे 2 आपल्याला काय करायचे आहेत, RHSला म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला घेऊन जायचे आहे. 2 इकडे आहेत पॉझिटिव्ह, तिकडे गेल्याच्या नंतर काय होतील, निगेटिव्ह 2 होतील. म्हणजे 2n इज इक्वल टू 4 - 2, म्हणजे 2n इज इक्वल टू काय आलं, 2. 2 1 जा 2, म्हणजे nची व्हॅल्यू काय आलेली आहे, 1 आलेली आहे. म्हणजे बघा या कॅल्क्युलेशनवरून आपल्याला फायनली 2 व्हॅल्यूज मिळाल्या. आपण जे नवीन व्हॅरिएबल घेतले होते तर त्या व्हॅरिएबलपैकी एमची व्हॅल्यू आली 1/5 आणि एनची व्हॅल्यू आलेली आहे 1. तर हे सोल्युशन आहे का, हे सोल्युशन नाही. आपण ज्या एमच्या आणि एनच्या व्हॅल्यू घेतल्या होत्या त्यामध्ये आता हे आलेले इक्वेशनच्या आलेल्या व्हॅरिएबलच्या काय करायच्या आहेत, व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. एम इज इक्वल टू आपण काय घेतलं होतं, तर एम इज इक्वल टू होतं, एम इज इक्वल टू 1/x + y हे घेतलं होतं. बघा इंटरचेंज करून घ्या, म्हणजे काय होईल, x + y इज इक्वल टू 1/m. आत्ताच आपण एमची व्हॅल्यू काढलेली आहे, एम इज इक्वल टू 1/5 आहे. तीच व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. म्हणजे x + y इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1/5. बघा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल म्हणजे छेदाचा छेद जर असेल तर तो काय जात असतो, अंशामध्ये जात असतो. म्हणून x + y इज इक्वल टू 5 होईल. हे आपलं असेल इक्वेशन नंबर 7. बघा आपल्याला नवीन इक्वेशन भेटलं, x + y इज इक्वल टू 5. आता बघा एन सोबतची एनची व्हॅल्यू पण आपल्याला पुट करून नवीन इक्वेशन मिळू शकतं. एन इज इक्वल टू काय आहे, एन इज इक्वल टू 1 आहे. आपण एन इज इक्वल टू काय पुट केलं होतं, एन इज इक्वल टू 1/x - y. बघा इथे पण एम आणि एन आपल्याला सारखंच आपल्याला चेंज करायचं आहे, म्हणजे इंटरचेंज करायचं आहे. काय होईल, x - y इज इक्वल टू 1/n. एनची व्हॅल्यू काय आलेली आहे, एन इज इक्वल टू 1 आलेला आहे. म्हणजे इथे पहिल्या इक्वेशनसारखं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वगैरे काही होणार नाही. एन इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय येईल, x - y इज इक्वल टू 1. बघा हे नवीन इक्वेशन भेटलं आपल्याला, हे इक्वेशन नंबर आहे 8. बघा पहिलंचं जे इक्वेशन आलेलं होतं इक्वेशन नंबर 7, ते इक्वेशन नंबर 7 आपण आणि इक्वेशन नंबर 8 व्यवस्थित पद्धतीने लिहून घेऊ. बघा इक्वेशन नंबर 7 आलेला आहे, x + y इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन नंबर 8 आहे x - y इज इक्वल टू 1. बघा इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8.
बघा आता आपला प्रॉब्लेम सोपा झाला. एकदम सोपी इक्वेशन आलेली आहेत. 2 व्हेरिएबल आहेत. त्या इक्वेशनमध्ये एकीकडे y प्लस आहे आणि एकीकडे y काय आहे मायनस आहे. म्हणजे तुम्हाला क्लिक झालं असेल. आता मला एका व्हेरिएबलची एक व्हेरिएबल कॅन्सल करून दुसऱ्या व्हेरिएबलची जर किंमत काढायची असेल तर सिम्पली मी ॲडिशन करून yला कॅन्सल करू शकतो. मग आता काय होईल बाय ॲडिंग इक्वेशन नंबर 7 and 8. इक्वेशन नंबर 7 आणि 8 काय होईल बघा. इक्वेशन नंबर 7 आणि 8ला ॲड केल्यास x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. याचं काय करणार आहोत आपण ॲडिशन करणार आहोत. आता इथे काय होईल पॉझिटिव्हचे y आणि निगेटिव्हचे y कॅन्सल होऊन आपल्याला आता x आणि x इथं काय होतील 2x इज इक्वल टू हे 5 आणि हे 1 काय होईल इथं 6. 2 3 जा 6 म्हणजे आपल्याला xची व्हॅल्यू मिळाली 3. बघा एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 किंवा इक्वेशन नंबर 8 मध्ये ठेवून आपण काय करू शकतो डायरेक्टली आन्सर काढू शकतो. मी काय करतो x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 7 मध्ये ठेवू. बरोबर. मग काय होईल बघा पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7. इक्वेशन 7 काय आहे x प्लस y इज इक्वल टू 5. आता ही 3 व्हॅल्यू मी काय करणार आहे या एक्सच्या जागेवर ठेवणार आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल 3 प्लस y इज इक्वल टू 5. आता हे 3 जे डाव्या बाजूला आहेत ते मला काय करायचे आहेत उजव्या बाजूला घेऊन जायचे आहेत. इथे हे ॲडिशनमध्ये आहेत. तिकडे जाऊन काय होईल या 3चं पॉझिटिव्ह असलेले 3 काय होतील निगेटिव्ह 3 होतील. म्हणजे y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू काय येईल 2. बघा आपल्याला x इज इक्वल टू 3 मिळालं होतं आणि y इज इक्वल टू काय मिळालं 2. म्हणजे या गणितामध्ये आपल्याला फायनली आन्सर मिळालेला आहे. फायनली मग आपल्याला एक ओळ लिहायची आहे. द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2. बघा इथेच हा प्रॉब्लेम संपतो. थोडंसं रिकॅप आपण पाहू. बघा इक्वेशन आपल्याला जी दिली होती ती नॉन लिनियर होती. बरोबर. बघा नॉन लिनियर होती. या इक्वेशनमध्ये दोन्ही जे इक्वेशन होते आपण काय ऑब्झर्व केलं की दोन्ही इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. मग आपण काय केलं तिथं पुट केलं m इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस y आणि n इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस y. नंतर आपण इलिमिनेशन मेथड वापरून n आणि mच्या काय केल्या व्हॅल्यू काढल्या. तर mची व्हॅल्यू आली आपली 1 अपॉन 5. ही mची व्हॅल्यू आपण काय केली इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली. इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटली nची व्हॅल्यू भेटली n इज इक्वल टू 1. मग सुरुवातीला जे आपण इक्वेशन घेतली होती म्हणजे पुट घेतलं होतं m व्हेरिएबल इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस y. त्या इक्वेशनमध्ये आपण mची जागा चेंज करून आपण mची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला इक्वेशन नंबर 7 भेटलं x प्लस y इज इक्वल टू 5. त्याचप्रकारे nसाठी आपण जे पुट केलेलं आहे 1 अपॉन x मायनस y तिथे पण काय केली आपण nची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला इक्वेशन भेटलं x मायनस y इज इक्वल टू 1. आता ही जे दोन इक्वेशन आहेत त्यांचं आपण काय केलेलं ॲडिशन केलेलं आहे. का केलं ॲडिशन कारण एका इक्वेशनमध्ये y काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये y काय आहे निगेटिव्ह आहे. मग ॲडिशन केल्याच्या नंतर y काय झालं कॅन्सल झालं. फक्त 2x आलं आणि इकडे काय आलेलं होतं 6 आलेलं होतं. नंतर आपण डिव्हिजन केलं आणि xची व्हॅल्यू मिळाली x इज इक्वल टू 3.
एक्स इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7मध्ये पुट केली. बघा हे इक्वेशन आहे 7. ही व्हॅल्यू आपण 7मध्ये पुट केली. म्हणजे काय झालं 3x + y इज इक्वल टू 5 मिळालं. मग त्यावरून आपल्याला yची किंमत आली y इज इक्वल टू 2 आणि इथेच हा प्रॉब्लेम संपतो. बघा आता प्रॅक्टिस सेटमधला पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. 3rd नंबरचा हा प्रॉब्लेम आहे. इथे बघा आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे, फक्त डिनॉमिनेटरमध्ये जो व्हॅरिएबल आहे तो कशा पद्धतीनं आहे. बघा 27च्या डिनॉमिनेटरमध्ये आहे x-2. दुसऱ्या इक्वेशनमध्ये 31च्या डिनॉमिनेटरमध्ये पण आहे x-2. म्हणजे दोन्ही इक्वेशनमध्ये x-2 आहे. पुन्हा y सोबत काय आहे y+3 म्हणजे दोन्ही इक्वेशनमध्ये y व्हेरिएबलसोबत काय आहे +3 आहे. म्हणजे आपल्याला तुम्हाला समजलंच असेल आता आपल्याला इथे पुट करण्यासाठी x-2 साठी 1 आणि y+3 साठी 1 काहीतरी पुट करावं लागणार आहे. मग आपण तेच इथे करू. पुट m इज इक्वल टू 1/x-2 and n is equal to 1/y+3. बघा आता पहिलं इक्वेशन आपण लिहून घेऊ. इथे काय येणार आहे हे सगळं निघून जाणार आहे. इथे येईल m आणि इथे येईल n. बघा मग इक्वेशन काय होईल हे पुट केल्याच्या नंतर 27m + 31n इज इक्वल टू 85. बघा हे इक्वेशन नंबर देऊ 3. परत आता दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण याच्या ऐवजी m आणि n येणार आहे. म्हणजे इथे येईल m आणि इथे येईल n. म्हणजे इक्वेशन काय होईल आपलं 31m + 27n इज इक्वल टू 89. हे आहे इक्वेशन नंबर 4. बघा आता दोन्ही इक्वेशन कशी आलेली आहेत लिनियर फॉर्ममध्ये आलेली आहेत बरोबर. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आणखीन एक गोष्ट पहिल्या इक्वेशनमध्ये यमचा जो कोइफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनच्या n सोबत आहे. तिसऱ्या इक्वेशन म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये n सोबत जो व्हॅरिएबल आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये m सोबत आहे. म्हणजे हे जे कोइफिशियंट आलेले आहेत ते क्रॉसमध्ये आलेले आहेत. ही बघा स्पेशल केस आहे. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण हे शिकलो आहोत. जेव्हा अशा प्रकारची कंडिशन येते तेव्हा आपल्याला एकदा ॲडिशन करावं लागतं आणि एकदा काय करावं लागतं सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. मग बघा आपण काय करू बाय ॲडिंग इक्वेशन 3 and 4 पहिले काय करू या दोन इक्वेशनचं आपण ॲडिशन करू. ॲडिशन केल्याच्या नंतर काय होईल बघा इथले 7 आणि 1 काय होतील 8. 2 and 3 काय होईल 5. 58m प्लस इथे परत काय होईल 58n इज इक्वल टू बघा 5 and 9 काय होतील 14चं 4 इथे येईल कॅरी 1 येईल. म्हणजे 4 आणि कॅरी 1. बघा 8 आणि 8 16 आणि हा कॅरीचा 1 म्हणजे काय येतील 17. हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला बाय डिव्हायडिंग. इथे बघा 58 आहे इथे पण 58 आहे आणि इथे 174 आहे जो की 58च्या टेबलमध्ये येतो. मग बघा 58ने आपण डिवाइड करू. 58 1 जा 58 म्हणजे काय आलं फक्त m प्लस 58 1 जा 58 म्हणजे इथं काय उरलं n आणि 58 3 जा 174 म्हणजे m प्लस n इज इक्वल टू काय आलं 3. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. ठीक आहे. तर हे इक्वेशन नंबर असेल 5. आता आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग आता जी इक्वेशन दिलेली आहे त्याचं आपण काय करणार आहोत सबस्ट्रॅक्शन. बघा एकदा ॲडिशन झालं आपल्याला इक्वेशन मिळालं. आता काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. आपण काय करणार आहोत इथं
सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. मग इथं द्या सबस्ट्रॅक्शनचं साईन. तर आता बघा या इक्वेशनमध्ये सबस्ट्रॅक्शन करत असताना हे जे सेकंड इक्वेशन आहे त्यातले सर्व साईन काय होतील, उलट होतील. म्हणजे हे पॉझिटिव्हचे 31 आहेत तर काय होतील, निगेटिव्ह. पॉझिटिव्हचे 27 आहेत तर निगेटिव्ह. पॉझिटिव्हचे 89 आहेत तर ते सुद्धा काय होतील, निगेटिव्ह होतील. म्हणजे काय होईल बघा, मायनस मायनस अँड मायनस. आता सबस्ट्रॅक्शन करा. छोट्या नंबरमधून 27मधून 31 काय होत आहेत, मायनस, म्हणजे इथे येईल मायनसचं साईन. किती होईल सबस्ट्रॅक्शन ह्याचं, 4. हा व्हॅरिएबल जशास तसा 4m. इथे पण बघा आता इथे उलट आहे, मोठ्या नंबरमधून छोट्या नंबर मायनस होतो आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे, पॉझिटिव्ह 4. n व्हॅरिएबल काय, जशास तसा इज इक्वल टू. इथे बघा छोट्या नंबरमधून मोठा नंबर मायनस होत आहे म्हणजे निगेटिव्हचे 4. बघा पूर्ण इक्वेशनमध्ये 4 4 4 आलेला आहे, म्हणजे आपण ह्या पूर्ण इक्वेशनला काय करू, 4ने डिवाईड करू. मग काय होईल इक्वेशन, मायनस m प्लस n इज इक्वल टू -1. म्हणजे बघा आपल्याला 2 इक्वेशन आता m आणि n च्या स्वरूपात मिळाली. हे आहे इक्वेशन नंबर 6. बघा इक्वेशन नंबर 3 आपण इथेच लिहून घेऊ, m प्लस n इज इक्वल टू 3. हे इक्वेशन नंबर 5 होतं. बघा आता जे इक्वेशन नंबर 5 आणि 6 मिळालेले आहेत या इक्वेशनचं आपण जर ॲडिशन केलं तर ॲडिशन केल्याच्या नंतर हे पॉझिटिव्हचे m आणि निगेटिव्हचे m काय होतील, कॅन्सल होतील आणि फक्त n उरेल. मग आपण तेच इथे करू. या 2 इक्वेशनचं आपण ॲडिशन करणार आहोत. मग आता इथे निगेटिव्ह m आणि पॉझिटिव्ह m काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. बघा इथे nच्या बाजूला काही नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. ह्या 1 1चं ॲडिशन होऊन इथे काय होईल, 2 होईल आणि n हा व्हॅरिएबल जशास तसा इज इक्वल टू. बघा इथे निगेटिव्हचा 1 आहे आणि पॉझिटिव्ह 3 आहेत, म्हणजे 3मधून 1 काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणजे काय आलं, 2. म्हणजे आता हे 2 तिकडे गेल्याच्या नंतर काय जातील, डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे n इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, म्हणजे n इज इक्वल टू काय आलं आपलं, 1. म्हणजे nची व्हॅल्यू मिळाली. आता ही nची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये आपण काय करू शकतो, पुट करू शकतो. तर आपण ही व्हॅल्यू n इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 5मध्ये पुट करू. आता ही n इज इक्वल टू 1 व्हॅल्यू कुठं करायची आहे, इथे पुट करायची आहे. म्हणजे काय होईल, m प्लस 1 इज इक्वल टू 3. आता इथे असणारं 1 आपल्याला उजव्या बाजूला न्यायचे आहेत, म्हणजे m इज इक्वल टू काय होईल, 3 मायनस 1. तेच आपण करू, m इज इक्वल टू 3 मायनस 1, म्हणजे mची व्हॅल्यू काय आली, 2. बघा nची व्हॅल्यू आली होती 1 आणि mची व्हॅल्यू आपल्याला भेटली 2. हे आपलं उत्तर आहे का, तर हे आपलं उत्तर नाही आहे. आता याच्यावरून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. बघा m इज इक्वल टू आपण काय पुट केलं होतं, m इज इक्वल टू 1/x मायनस 2. मग आता ही जी mची व्हॅल्यू आलेली आहे ती आपण इथे पुट करणार आहोत. पुट करण्याआधी आपण हे m काय करू, इंटरचेंज करून घेऊ. बघा इकडचा डिनॉमिनेटर इकडं आल्याच्या नंतर न्यूमरेटरमध्ये जाईल आणि ह्या m काय जाईल, डिनॉमिनेटरमध्ये जाईल. म्हणजे काय होईल इथे, x मायनस 2 इज इक्वल टू 1/m. आणि mची व्हॅल्यू काय आलेली आहे, तर mची व्हॅल्यू 2 आलेली आहे. तर ही 2 व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. म्हणजे x मायनस 2 इज इक्वल टू 1/2. आता हे 2सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, उजव्या बाजूला घेऊन जायचे आहेत. म्हणजे x इज इक्वल टू 1/2 प्लस 2. बघा इथे 2 काय होते, निगेटिव्ह होते. हे तिकडच्या साईडला गेल्यामुळे काय झाले आहेत, पॉझिटिव्ह झालेले आहेत. बघा
आता इथे आपण डायरेक्टली ॲडिशन नाही करू शकत, कारण डिनॉमिनेटर काय आहे, वेगवेगळा आहे. इथे काही नाही, म्हणजे 2चा डिनॉमिनेटर 1 आहे, पण या 1चा डिनॉमिनेटर काय आहे, 2 आहे. अशा वेळी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मग बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन एक डिनॉमिनेटर लिहून घेऊ. आता काय होईल इथे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 2 4, 1 × 1 काय होईल इथे 1, म्हणजे 1 + 4 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2, म्हणजे x = काय आलं 5/2. ही तुम्हाला xची व्हॅल्यू मिळाली. तर yची व्हॅल्यू आपण n वरून काढणार आहोत. n = काय होतं 1/y + 3. आता आपण ह्यांना इंटरचेंज करून घेणार आहोत. y + 3 = 1/n. ठीक आहे. तर आता nची व्हॅल्यू काय आलेली होती आपली, बघा एकदा. nची व्हॅल्यू आलेली आहे 1. ही nची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, या इक्वेशनमध्ये nच्या जागेवर ठेवणार आहोत. मग आता y + 3 = 1/1. आता हा डिनॉमिनेटरमधला 1 लिहायची गरज नाही आहे, म्हणून आपण तो नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे. मग आता हे जे 3 आहेत, हे 3 इकडं न ठेवता आपल्याला काय करायचे आहेत, उजव्या बाजूला घेऊन जायचे आहेत. मग इथे हे पॉझिटिव्ह होते, तर तिकडे जाऊन काय होतील, -3 होतील. म्हणजे y = 1 - 3. ठीक आहे. आता बघा अगेन इथे 3 काय आहे, मोठा नंबर आहे, 1 आहे छोटा नंबर आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन काय येईल, निगेटिव्ह येईल. y = -2, म्हणजे yची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळाली. बघा इथे xची व्हॅल्यू भेटली होती, इथे आपल्याला yची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे फायनली आपल्याला एक ओळ लिहायची आहे. तो ओळ काय असेल, सोल्युशन इज x, y = 5/2, -2. ठीक आहे. प्रॉब्लेम समजलाच असेल, तरी पण बघा आपण एकदा रिव्हिजन घेऊ. प्रॉब्लेम थोडा मोठा होता, पण आपण जर व्यवस्थित सॉल्व केला तर तो सोडवण्यासाठी सोपा होता. बघा सुरुवातीला आपण डिनॉमिनेटर ऑब्झर्व केले, x - 2, x - 2, y + 3, y + 3. m एक व्हॅरिएबल घेतला आणि n व्हॅरिएबल घेतला. 1/x - 2 आणि 1/y + 3 आपण त्या जागेवर काय केले, हे नवीन व्हॅरिएबल पुट केले. मग आपल्याला 2 नवीन इक्वेशन मिळाली. नवीन इक्वेशन मिळाल्याच्या नंतर इलिमिनेशन मेथडमधलं जर असं क्रॉसमधलं कोइफिशियंट जर सेम असतील, तर आपण काय करतो, एकदा ॲडिशन आणि एकदा सबस्ट्रॅक्शन. मग तेच इथं केलेलं आहे. सुरुवातीला आपण काय केलं, ॲडिशन केलं. ॲडिशन केल्याच्यानंतर आपल्याला m + n = 3 हे इक्वेशन मिळालं. बघा सबस्ट्रॅक्शन केल्याच्यानंतर साईन चेंज करायचं एक लक्षात ठेवायचं होतं. इथं सेकंड इक्वेशनचे साईन पूर्णपणे चेंज झालेले आहेत. मग आपल्याला -4m + 4n = -4 हे असं इक्वेशन मिळालं. इथं 4 4 सेम होतं, म्हणून आपण डिवायडिंग बाय 4 केलं आणि आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं -m + n = -1 हे आपल्याला इक्वेशन मिळालं. बघा इक्वेशन नंबर 5 आपण लिहून घेतलं, इक्वेशन नंबर 6 भेटलं. हे इक्वेशन ऑब्झर्व केले आपण, तर आपल्याला एका जागी m काय भेटलेला आहे, निगेटिव्ह भेटलेला आहे, दुसऱ्या जागी m काय भेटलेला आहे, पॉझिटिव्ह भेटलेला आहे. अशा वेळी आणि पुन्हा कोइफिशियंट पण इथं काय आहे, 1 1, म्हणजे सेम आहे. आपण काय केलं, ॲडिशन केलं. ॲडिशन केल्याच्या नंतर इथं m काय झालं, कॅन्सल झालं. उरलं काय, फक्त n. मग 2n आहे, तर 2nचं ॲडिशन काय झालं, 2n. इथं मायनसचा 1 होता आणि हे प्लसचे 3, म्हणजे सबस्ट्रॅक्शन काय आलं, 2 आलं. 2 1 2, म्हणजे n = आपली व्हॅल्यू आली 1. ही व्हॅल्यू आपण पुट केली कोणत्या इक्वेशनमध्ये, m + n = 3. हे इक्वेशन बघा, इक्वेशन नंबर 5 आहे. हेच इक्वेशन आपण लिहिलं. n = 1 व्हॅल्यू ह्या nच्या जागेवर आपण पुट केली. मग काय आलं, m + 1 = 3.
हा 1 काय केला आपण त्या साईडला नेला, म्हणजे 3मधून तो मायनस झाला. मग फायनली आपल्याला एमची व्हॅल्यू भेटली 2. मग यम आणि एनसाठी जे आपण सुरुवातीला पुट केलं होतं एम इज इक्वल टू 1/x-2 त्या जागेवर ते आपण पुट केलेलं डबल घेतलं. मग तिथे काय झालं, एम इज इक्वल टू x-2 च्या जागेवर आपण काय तेच इक्वेशन घेतलं आणि त्याला इंटरचेंज केलं, एमची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. पुन्हा एनसाठी जे पुट केलेलं होतं ते परत लिहिलं, त्यामध्ये एनची व्हॅल्यू आपण पुट केली आणि त्यावरून आपण वायची व्हॅल्यू काढली. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथे संपतो. बघा या प्रॅक्टिस सेटमधला 4th नंबरचा हा प्रॉब्लेम आहे. बघा या प्रॉब्लेममध्ये सिम्पली आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. सेम कुठं आहे तर बघा 3x + y सेम आहे, 3x - y सेम आहे, बरोबर. तर आपल्याला फक्त या इक्वेशनमध्ये यासाठी काहीतरी व्हॅरिएबल आणि यासाठी काहीतरी व्हॅरिएबल घ्यायचा आहे. म्हणजे बघा आपण काय करू इथे पुट m इज इक्वल टू 1/3x + y. बघा कशासाठी घेणार आहे मी, या 3x + y साठी, म्हणजे डिनॉमिनेटरमधल्या m इज इक्वल टू 1/3x + y. दुसरं काय आहे बघा 3x - y, म्हणजे त्यासाठी आपण काय करू n पुट करू, म्हणजे काय येईल इथे 1/3x - y. बघा मग हे इक्वेशन पूर्णपणे चेंज होतील. इथे काय येईल, हे जाईल आणि त्याऐवजी काय येईल m आणि इथे काय येईल n, इथे पण काय येईल m आणि इथं याऐवजी काय येईल n. म्हणजे इक्वेशन काय होतील बघा, पहिलं इक्वेशन पूर्णपणे चेंज होऊन m + n इज इक्वल टू 3/4. हे बघा नवीन इक्वेशन मिळालं, ह्याला इक्वेशन नंबर द्या 3. बघा दुसऱ्या इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, बरोबर. इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, तर ते 2 जशास तसंच राहणार आहे. फक्त यासाठी इथे न्यूमरेटरमध्ये येईल m आणि यासाठी इथे न्यूमरेटरमध्ये येईल n. म्हणजे इक्वेशन काय होईल m/2 - n/2 इज इक्वल टू -1/8. हे इक्वेशन झालं 4. बघा इक्वेशन नंबर 4मध्ये हा जो डिनॉमिनेटर आहे, दोन्हीकडे काय आहे डिनॉमिनेटर सेम आहे आणि इकडचा म्हणजे कॉन्स्टंट जो आहे तो पण काय आहे 2च्या मल्टिपलमध्ये आहे. म्हणून आपण इक्वेशन नंबर 4ला 2ने मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे हा डिनॉमिनेटर काय होईल पूर्णपणे निघून जाईल. 2 बघा 2ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, या पूर्ण इक्वेशनला काय करायचं आहे 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता 2 आणि 2 हे कॅन्सल होतील, म्हणजे काय उरेल फक्त m. निगेटिव्ह साईन जशास तसं इथे पण 2 आणि हे 2 काय होतील कॅन्सल होतील, म्हणजे काय उरेल फक्त n इज इक्वल टू -1 जशास तसं हे 2 4 जा 8, म्हणजे इथं काय होईल 4. हे इक्वेशन नंबर मिळालं 5. बघा आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5मध्ये n आहे पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे n आहे निगेटिव्ह. म्हणजे एक व्हॅरिएबल कॅन्सल करण्यासाठी तुमच्या लक्षात आलंच असेल, या दोन इक्वेशनचं जर आपण ॲडिशन केलं तर n काय होईल कॅन्सल होईल आणि फक्त एक व्हॅरिएबल उरेल, तो काय असेल m. मग आपण तेच करू बाय ॲडिंग इक्वेशन 3 and 4. म्हणजे इथं ॲडिशनचं साईन द्या. बघा इथे m सोबत काही नाही, म्हणजे काय असतं इथं 1 असतं. इथे m दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण m सोबत काही नाही, म्हणजे इथं काय असतं 1 1 असतं. 1 आणि 1 काय होईल 2 आणि हे m व्हॅरिएबल जशास तसं, म्हणजे काय येईल 2m आणि हे पॉझिटिव्हचं n आणि निगेटिव्हचं n काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे इक्वेशन काय बनेल आपलं 2m, हे पॉझिटिव्हचे n आणि निगेटिव्हचे n काय झाले कॅन्सल झाले, इज इक्वल टू. बघा आता हे आपण थोडंसं सुटसुटीत लिहून घेऊ. काय आहे
3/4 मायनस 1/4. बघा इथे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं न्यूमरेटरचं काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे काय येईल इकडे, 2/4. 2m इज इक्वल टू 2/4. 2 2 जा 4 म्हणजे 2m इज इक्वल टू 1/2. 2m इज इक्वल टू काय आलं, 1/2. म्हणजे mची व्हॅल्यू कशी काढणार आपण, या 2ला पण आपण तिकडे घेऊन जाणार आहोत. मग ते काय येतील, इकडच्या 2च्या मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. म्हणजे m इज इक्वल टू काय येईल तुमचं, 1/4. म्हणजे mची व्हॅल्यू आली आपली 1/4. ठीक आहे. आता ही mची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये, म्हणजे इक्वेशन नंबर 4 असेल किंवा इक्वेशन नंबर 3 असेल, त्यामध्ये आपण ठेवून nची व्हॅल्यू काढू शकतो. बघा मी काय करणार आहे, इक्वेशन नंबर 3मध्ये mची व्हॅल्यू काय करणार आहे, पुट करणार आहे. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे इथे काय येणार आहे, 1/4 येणार आहे. मग काय इक्वेशन होईल, 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. आता हे 1/4 आपण काय करणार आहोत, इकडच्या साईडला घेऊन जाणार आहोत. म्हणजे इक्वेशन काय होईल, n इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4. बघा हे 1/4 इकडे पॉझिटिव्हचे होते, तिकडे गेल्याच्या नंतर काय झाले, निगेटिव्ह झाले. परत इथं डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचं काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजे n इज इक्वल टू 3 मायनस 1 म्हणजे 2/4. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे n इज इक्वल टू काय आलं, 1/2. ठीक आहे. बघा mची व्हॅल्यू काय आलेली होती, m इज इक्वल टू 1/4 आलेलं होतं आणि n इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1/2 आलेलं आहे. मग आता ह्याच्यावरून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग आता mसाठी काय आपण घेतलेलं होतं, बघा m इज इक्वल टू आपण पुट केलेलं होतं 1/3x प्लस y. आता हे आपण काय करू, याची जागा इंटरचेंज करू. म्हणजे इथला डिनॉमिनेटर इकडच्या न्यूमरेटरमध्ये आणि हा m इकडच्या डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे इक्वेशन काय होईल, 3x प्लस y इज इक्वल टू 1/m. बघा mची व्हॅल्यू आपली आलेलीच आहे. m इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1/4. म्हणजे काय होईल इक्वेशन, 3x प्लस y इज इक्वल टू 1/1/4. बघा या आधीच्याच इक्वेशनमध्ये मी सांगितलं होतं, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर तो काय जातो, न्यूमरेटरमध्ये जातो. म्हणजे इक्वेशन आपलं काय होईल, 3x प्लस y इज इक्वल टू 4. बघा हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालं, याला आपण इक्वेशन नंबर देऊ. हे आहे आपल्यासाठी इक्वेशन नंबर 5. आता याच पद्धतीनं nसाठी जी आपण व्हॅल्यू पुट केलेली होती त्यावरून आपण इक्वेशन तयार करू. बघा n इज इक्वल टू काय आपण पुट केलेलं होतं, n इज इक्वल टू 1/3x मायनस y. आता इथे nची व्हॅल्यू जागा आपल्याला चेंज करायची आहे. n इकडे डिनॉमिनेटरमध्ये आणि 3x मायनस y हे काय जाईल इकडे न्यूमरेटरमध्ये. म्हणजे 3x मायनस y इज इक्वल टू 1/n. nची व्हॅल्यू काय आलेली आहे, nची व्हॅल्यू आलेली आहे 1/2. तर ही nची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. म्हणजे काय होईल, 3x मायनस y इज इक्वल टू 1/1/2. बघा इथं परत डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आला तर तो काय जाईल, न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे इक्वेशन काय होईल आपलं, 3x मायनस y
इज इक्वल टू 2. बघा हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. हे आहे इक्वेशन नंबर 6. ठीक आहे. मग आता या दोन इक्वेशनला इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 मध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर एका जागेवर y आहे पॉझिटिव्ह, एका जागेवर y आहे निगेटिव्ह. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल या दोन इक्वेशनचं जर आपण ॲडिशन केलं तर पॉझिटिव्ह y निगेटिव्ह y कॅन्सल होईल, उरेल फक्त 3x त्यांचं ॲडिशन होईल आणि आपल्याला xची किंमत मिळेल. मग आपल्याला तेच इथं करायचं आहे. या दोन इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. मग ॲडिशनमध्ये हे पॉझिटिव्हचे y आणि निगेटिव्हचे y काय होतील, कॅन्सल होतील. 3x आणि 3x काय होतील, 6x इज इक्वल टू बघा हे 4 आणि 2 काय होतील, 6. 6 1 जा 6 म्हणजे यक्सची किंमत काय आलेली आहे, 1. म्हणजे x व्हेरिएबलची तुम्हाला एक किंमत मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण वरच्या 5 किंवा 6 याच्यामध्ये आपण पुट करून yची व्हॅल्यू काढू शकतो. आपण मग तेच इथे करू. बघा पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 6. बघा इक्वेशन 6 इथंच दिलेलं आहे. इक्वेशन 6 काय आहे, 3x मायनस y इज इक्वल टू 2. मग आता x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. म्हणजे काय होईल, 3 इंटू 1 मायनस y इज इक्वल टू 2. म्हणजे काय येईल, 3 मायनस y इज इक्वल टू 2. तर हे 3 आपल्याला काय करायचे आहेत, उजव्या बाजूला घेऊन जायचे आहेत. म्हणजे काय होईल, मायनस y इज इक्वल टू 2 मायनस 3. बघा हे 3 इकडे पॉझिटिव्ह होते तर तिकडे गेल्यामुळे काय झाले, ते निगेटिव्ह झाले. म्हणजे मायनस y इज इक्वल टू 1. पण कोणता 1 येईल इथे, निगेटिव्हचा 1 येईल. कारण मोठी संख्या ही छोट्या संख्येतून काय होत आहे, -1 होत आहे. आता बघा इकडं पण y निगेटिव्ह आहे आणि इकडे पण 1 काय आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे yची व्हॅल्यू काय येईल तुमची, 1. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही व्हॅरिएबलच्या आपल्याला काय मिळतील, किमती मिळतील. बघा एक्सची पण व्हॅल्यू आलेली आहे 1 आणि yची सुद्धा व्हॅल्यू आलेली आहे 1. फायनली आपल्याला एक लाईन लिहायची आहे. तर लाईन काय आहे, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1, 1. हेच तुमचं सोल्युशन आहे. इथेच हा प्रॅक्टिस सेट संपतो. बघा प्रॅक्टिस सेट अगदी सोपा होता. फक्त आपल्याला पुट काय करायचं ते लक्षात यायला पाहिजे होतं. बघा हा प्रॉब्लेम थोडासा किचकट वाटतो, पण आपण योग्य प्रकारे पुट केल्याच्यानंतर तो किचकट नाही आहे. ठीक आहे. तर आपण बघा हे थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊ. सुरुवातीला आपण काय चेक केलं, 3x प्लस y आहे, त्यासाठी आपण m पुट केलं. 3x मायनस y दोन्हीकडे आहे, त्यासाठी आपण n पुट केलं. त्या व्हॅल्यू ठेवून आपल्याला नवीन दोन इक्वेशन m आणि nच्या स्वरूपामध्ये भेटली. तर ह्या इक्वेशनवरून आपण काय केले, m आणि nचे व्हॅल्यू काढल्या. mची व्हॅल्यू आली 1/4 आणि nची व्हॅल्यू आली 1/2. या दोन व्हॅल्यूवरून आपण mसाठी जे पुट केलेलं होतं तिथे त्या व्हॅल्यू ठेवल्या. त्यावरून आपल्याला दोन इक्वेशन मिळाली, 3x प्लस y इज इक्वल टू 4 आणि 3x मायनस y इज इक्वल टू 2. मग हे इक्वेशन नंबर 5 आणि 6 आपण काय ऑब्झर्व केलं, एकामध्ये y आहे पॉझिटिव्ह, एकामध्ये y आहे निगेटिव्ह. म्हणजे आपण ॲडिशन करून y काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, हा विचार केला. मग आपण ॲडिशन केलं, y कॅन्सल झालं, इक्वेशन सॉल्व केलं. त्यावरून xची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. मग ती xची व्हॅल्यू काय केली, आपण इक्वेशन नंबर 6मध्ये काय केली, ती पुट केली. इक्वेशन नंबर 6 काय आहे, 3x मायनस y इज इक्वल टू 2. मग हे 1 व्हॅल्यू xच्या जागेवर पुट केल्याच्यानंतर 3 इंटू 1 आलं, 3 मायनस y इज इक्वल टू 2. आता हे पॉझिटिव्हचे 3
तिकडे गेल्याच्यानंतर काय झाले, निगेटिव्हचे 3 झाले. मग आता सबस्ट्रॅक्शन काय आलं, -1 आलं होतं आणि इकडे काय आहे होतं, -y होतं. मायनस मायनस काय झालं, प्लस झालं. म्हणजे yची व्हॅल्यू भेटली आपल्याला y=1. मग फायनली आपण सोल्युशनची लाईन लिहिली, x - y = 1,1. बघा अशा प्रकारे इथे हा आपला प्रॅक्टिस सेट संपतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.5 चालू होईल. मी इथेच थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.